जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या कृपेने एक फार सुंदर गोष्ट आज आपल्या सगळ्यांसाठी भगवंतानी सांगितलेली आहे म्हणा किंवा स्फुरण दिलेलं आहे। तर गोष्ट अशी आहे की आपण बरेच जण आपलं शांत असतो, आपलं सगळं मस्त सुरू असतं, आपण स्वस्थ असतो आणि अचानक काहीतरी एखादा प्रसंग येतो म्हणा, एखादा विकार येतो म्हणा, एखादा व्यक्ती येतो म्हणा आणि आपली मनशांती सगळी हिरावून जाते आणि आपली चिडचिड व्हायला लागते। परत आणखीन वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी ह्या एका गोष्टीला लागून मग पुढे वाढत जातात। मग आपल्याला राग येतो आणि त्याच रागाच्या भरात माणूस आणखीन काहीतरी वेगळं करतो, आणखीन काहीतरी वेगळंच होतं। असं हे वारंवार होत असतं। तर आजच्या या भागामध्ये ना समर्थ आपल्याला एक उपाय या सगळ्यांवर सांगणार आहेत। हा उपाय जर आपण केला ना, हा एक उपाय न चुकता करायचा आहे, सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे। 2 मिनिट पण या गोष्टीला लागणार नाही। पण ही एक गोष्ट आपण जर सकाळी करून टाकली ना, तर समर्थ बोलले की आपल्या आयुष्यातील सगळ्या कटकटीच निघून जाणार आहेत। जवळपास आपले सगळे प्रश्न सुटून जाणार आहेत। कारण हा प्रश्न काही एखाद्या वस्तूचा नाही, हा उपाय काही एखाद्या वस्तू देण्या घेण्याचा नाही, तर हा प्रश्न आपल्या आंतरिक बदलाचा आहे। आणि जेव्हा आंतरिक बदल होतो ना, बाहेर काय घडत आहे या गोष्टीशी आपला अजिबात संबंध नसतो। तर विषय असा आहे की आपण काय केलं पाहिजे, तर आपण का केलं पाहिजे हे आपण जाणलं की काहीतरी येतं आणि आपलं सगळं मनस्वास्थ्य सगळंच बिघडून जातं आणि ही आपली मूळ समस्या आहे। आणि याच्यावरचा उपाय आपल्याला दररोज सकाळी करायचा आहे। तो सकाळी कसा करायचा हेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। पण आधी हे सगळं का आणि कसं होतं याचं सगळं विवरण समर्थच आपल्याला देत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तुम्हाला माहिती का, की आपण सहनशील बनलं पाहिजे। आता सहनशील बनायचं, समजा एखादा क्रोध आपण करतो आहे, आपण सहनशील बनायचं म्हणजेच मग आपल्या समोरचा काहीही करतो आहे आणि आपण सगळं सहन करून घ्यायचं का, तर हो सहन करून घ्यायचं, पण त्याला उत्तर काहीच द्यायचं नाही का। आपल्याला जर आपलं काही म्हणणं असेल तर आपण त्याला व्यवस्थित शब्दात त्याला सांगून टाकायचं। बाकी त्याच्यासारखं राग करणं हे आपल्याला काही परवडणार नाही। का परवडणार नाही, कारण त्याच्यासारखं जर आपण राग केला की मग आपण काहीतरी हानी करून बसणार, आपण काहीतरी बरं वाईट बोलून बसणार, बरं वाईट कृती करणार, त्याचा आपल्याला पश्चाताप होणार आणि त्याचं फळ आणखीन पुढे आपल्यालाच भोगायला लागणार। मग त्याच्यात आणि आपल्यात फारसा फरक इथे उरणारच नाही। पण जर आपण त्याचा क्रोध सहन केला, म्हणजेच आपण शांतपणे सहन केला, जर काही सांगायचं असेल तर व्यवस्थित शब्दात सांगितलं आणि त्याने ऐकलं तर बरं, नाही तर तिथंच विषय सोडून दिला, माझं चित्त पुन्हा एकदा माझ्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये लावलं किंवा माझं नामस्मरण मी परत सुरूच ठेवलं, असं जर झालं तर कसं होईल, तर मूळ सांगायचा उद्देश एकच आहे की जे येईल त्याला आपण सहन करायला शिकलं पाहिजे आणि लगेचच आपण तिथून बाजूला व्हायला शिकलं पाहिजे। बाजूला जर आपण झालो आणि आपण आपलं मन पुन्हा आपला एकची धंदा आणि हरी गोविंदा, पुन्हा आपण आपलं लक्ष आपल्या भगवंताकडे, आपल्या भगवत चिंतनाकडे, आपल्या नामस्मरणाकडे लावलं पाहिजे। हे असं का, कारण आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे आणि तो उद्देश म्हणजे काय आहे, तर भगवत भक्ती, भगवत प्राप्ती हाच आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा उद्देश आहे। मग आपण मूळ उद्देश सोडून जो कोणी आपल्याकडे येईल त्याला रिॲक्ट करत बसायचं का, जो येईल त्याला आपण प्रतिसाद करत बसायचं का,
मुळात मन जे आहे ना, ते मन त्याचं काही अस्तित्वच नाही. पण आपण त्या मनाला माझं स्वतःचं मानतो. माझं मन आहे. माझ्या मनात असे विचार आले. अरे विचार येतात, त्याला येऊ द्यावेत. येतात आणि ते तसेच जातात सुद्धा. समुद्र आहे, समुद्रावर लाटा येतात, म्हणून समुद्र त्यांना कुरवाळत बसतो का? माझ्या मनात अशी लाट आली, माझ्या मनात अशी लाट आली नाही ना. लाटा येतात आणि जातात सुद्धा, पण तो समुद्र त्या लाटांकडे अजिबात लक्ष देत नाही. आपण आपल्या मनात देखील असंख्य विचार येतात आणि जातात सुद्धा, पण आपण मात्र तिथे लक्ष देतो. पण कुठे लक्ष द्यायला पाहिजे? तर भगवंताकडे द्यायला पाहिजे. मी देवाचा आणि देव माझा. समर्थ बोलले, आपण ह्याचं त्याचं आश्रित का व्हावं? एखादा विचार आला की लगेच त्याचं आश्रित, लगेच त्याच्यावर चिंतन, लगेच त्याच्यावर मनन. हे असं का? जे कामाचं आहे तेवढंच विचार करायचा. बाकीचं चिंतन मनन माझ्या भगवंताचं का नाही होऊ शकत? जर तसं केलं तर ते परम मंगलदायक आहे. परम शांती भगवंताच्याच समर्थांच्या स्थायी अनुभवायला मिळते. समर्थ बोलले की विस्मरण होणे, मनाचं ऐकणे किंवा एखादा विषय येईल, एखादा व्यक्ती आला, एखादा प्रसंग आला, त्याच्याशी आम्ही गुंतत जात आहोत. तर याचा अर्थ काय होत आहे? की आम्ही आमची मनशांती हरवतो आहे. आम्ही आमचं स्मरण हरवतो आहे. उद्देश एकच आहे की माझं स्मरण हरवता कामा नये. काय स्मरण? तर मी देवाचा आणि देव माझा. माझं भगवंताचं चिंतन हरवता कामा नये. माझी भगवत भक्ती हरवता कामा नये. आणि कित्येकांना असं वाटतं की समोरचा माझ्यावर अन्याय करतो, समोरचा मला त्रास देतो, समोरचा माझं अनहित करतो, तर मग मी त्याचं का अनहित करावं? समर्थ बोलले, हे तसं करून त्या माणसाला अशांती प्राप्त होत आहे. आणि मी जर का तसंच केलं तर मला सुद्धा अशांतीच प्राप्त होणार आणि ते माझं कर्म बनणार आणि ते मला परत भोगावं लागणार. पण त्याच्याऐवजी जे संतांनी केलं तेच कार्य जर मी केलं तर, म्हणजेच दया जर मी माझ्या अंगी बाणवली, सर्वांभूती परमेश्वर, सर्वांठाई परमेश्वर, जगामध्ये जगदीश्वर, या सगळ्यांच्या ठाई माझाच जगदीश्वर आहे, अशी भगवत भावना जर मी केली, तो आणि मी एकच आहे, दोघं भिन्न नाहीत, आम्ही दोघे वेगळे नाहीत आणि त्याचं कल्याण व्हावं म्हणजेच माझं कल्याण होईल, असं जर का मी विचार केला तर मला पण शांती मिळेल. माझं पण कर्म उत्तमच होईल. मी कुठल्याही कर्मबंधनात पण अडकणार नाही. माझी मनशांती पण टिकून राहील आणि माझं स्मरण पण हरवणार नाही. इतकं हे साधं, सोपं आणि सरळ आहे. म्हणून जे आलं ना त्याला सहन करायचं. लक्षात घ्यायचं की हे माझं नाही, तर हे फक्त येणार आहे आणि जाणार पण आहे. मला हे सहन करायचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आणखीन अशी आहे की हे असं सहन करायला जर मी शिकलो तर आपल्या हृदयामध्ये काही वेळा त्रास होतो, काही वेळा असं जळतं जणू काही आपलं हृदय जळत असतं. पण हे जळणे म्हणजे काय आहे? तर हे आमचं हृदय पवित्र होणे आहे. सगळे बंधने सगळे जळून पडतात, सगळे कर्मबंधन, सगळं पाप जळून पडतं आणि आम्ही पवित्र होत जातो, आम्ही हलके होत जातो. मग आम्हाला आमच्या चिंता, आमचं दुःख, आमचे क्लेश सगळं काही आमचं निघून जातं. म्हणून समर्थ बोलले की मूळ विषय आपला असा होता की आपल्यासमोर जे आलं ना, विषय असतील, व्यक्ती असेल, प्रसंग असतील, नाना विचार असतील, हे माझं नाही, हे मनाचे आहेत आणि यांना मी प्रतिसाद देणार नाही, हा ठाम निश्चय हवा. आणि त्याच्या बदल्यात जो माझा वेळ वाया जाणार आहे त्याच्या बदल्यात माझी भगवत भक्ती हवी. समर्थ बोलले, श्रवण आणि नामस्मरण याच्यामध्ये माझं अधिकाधिक वेळ कसा जाईल हे मात्र मी कटाक्षाने लक्ष ठेवून राहिलो पाहिजे.
मूळ विषय लक्षात आला की कशालाच काही प्रतिसाद द्यायचा नाही, मनशांती भंगणार नाही. पण हे सगळं लक्षात राहत नाही. मग काय करायचं? आता ह्याच्यावरचा उपाय जो आपण आधी विषय घेतला होता की समर्थांच्या कृपेने काय उपाय करायचा, तर उपाय एकच आहे. सकाळी उठल्याबरोबर आपण उपासना करतो की नाही, आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्याच्या शेवटी निवेदन मांडायचं आहे. म्हणजेच मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे. प्रार्थना कुणाला? तर त्या भगवंताला, आपल्या समर्थांना. आपलं जे अधिष्ठान आहे किंवा आपले जे सद्गुरू आहेत त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि प्रार्थना काय करायची की भगवंता, आज दिवसभरामध्ये ना जे काही विषयांचे, मनाचे, व्यक्तींचे साथ माझ्याकडे येतील किंवा जे काही भाग माझ्याकडे येतील, या सगळ्यांना सहन करण्याची शक्ती तोच मला दे. आज दिवसभरात जे काही संकट येतील, ज्याने मला राग येईल, माझ्यामध्ये संताप निर्माण होईल, मग त्यामध्ये कोणता का प्रसंग असेना, तो निभावून घेण्याची शक्ती तोच मला दे. या सगळ्यांना सहन करण्याचं स्मरण माझ्याकडे असू देत आणि तेवढा वेळ देखील माझं स्मरण तुझ्यापासून विलंब होऊ देऊ नकोस. आणि मला माझ्याकडे हे स्मरण राहू दे की मी देवाचा आणि देव माझा. याच्या पलीकडे मला काहीच नको. मी मनाचा नाही, मी याचा नाही, मी त्याचा नाही, मी लोभाचा नाही, मी मत्सराचा नाही, मी कामनेचा नाही, वासनेचा नाही, क्रोधाचा नाही, मी तिरस्काराचा नाही. हे भगवंता, हे स्मरण माझ्याकडे अखंड असू दे. आणि ही प्रार्थना आपण रोज समर्थांकडे, आपल्या परमेश्वराकडे केलीच पाहिजे. दुपारी पण केली तरी चांगलीच आहे, संध्याकाळी पण केली तर चांगलंच आहे, पण सकाळी न चुकता करावी. जेणेकरून असं हे काही दिवस आपण केलं ना तर आपल्याला सवय होईल. हळूहळू तशा गोष्टी आपल्याला समोर दिसायला लागतील की आपल्याला आपली रोजची सकाळची प्रार्थना आणि आपण जी प्रार्थना केली आहे, आपण जो काही निश्चय केलेला आहे तो आपल्याला आठवत जाईल. आणि निश्चितच आपण अशा प्रसंगांपासून सुटायला लागू. म्हणून बंधनच नको. सर्व बंधनांपासून सुटण्याचा, कुठल्याही बंधनात न अडकण्याचा हाच एकमेव उपाय आहे. ज्याला आपण सहन करतो ना त्याची सत्ता आपण एक प्रकारे मानतो. क्रोधाला, लोभाला, कामनेला, वासनेला, आणखीन त्यांची सत्ता पुन्हा आपल्यावर चालते. पुन्हा ते विषय आपल्यावर जोर करतात. सहन करायला लागलो ना म्हणजेच त्यांची सत्ता ही नाकारली जाते आणि पुन्हा त्यांचं अस्तित्व आपल्या समोर क्षीण होत जातं. म्हणून त्यांना स्वीकारण्यापेक्षा सहन करायला आपण शिकलं पाहिजे. हृदय जळत असेल तर जळू द्यावे, पण त्या जळण्यामुळेच आपलं हृदय पवित्र होत आहे. सर्व बंधन त्या ठिकाणी सुटणार आहेत. आपण ह्याचं त्याचं भिकाऱ्यांचा आश्रित होण्यापेक्षा फक्त आणि फक्त भगवंताचा आश्रित होऊया, असा संकल्प आपण रोज सकाळी करूया. निश्चितच आपल्या सर्वांचंच कल्याण होणार आहे. निश्चितच आपल्या सगळ्यांना मनशांती मिळणार आहे. कितीही लाख दुश्मन असला तरी त्याचं चांगलंच व्हावं, त्याचं चांगलं व्हावं अशी कामना आपण केली पाहिजे. तेच आपल्याला परतून मिळतं, तेच आपलं कर्म बनत असतं. म्हणून फार सुंदर, सोपी, सहज गोष्ट आहे. सहन करायला शिका, सहन करायला शिका आणि वेळ वाया घालवू नका. तेवढ्या वेळात भगवंताचं स्मरण किंवा भगवंताचं आश्रितच आपण राहिलं पाहिजे. कुण्या आयरागैऱ्याचं आपण आश्रित होऊ नये. कोणी आयरागैरा येतो आणि आपल्याला हलवून जातो असं होता कामा नये. आणि हे सगळं ठामपणे करता यावं. म्हणूनच ठामपणे रोजची आपली उपासना आपण केली पाहिजे. जास्तीत जास्त नामस्मरण आपण केलं पाहिजे. म्हणजेच आपल्या अंगात बळ येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून साध्य होत जातील. जय जय रघुवीर समर्थ.